नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? तर आज पहिला श्रावण सोमवार आहे, त्यानिमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा पहिल्या श्रावण सोमवारची. तर आज आहे ना, सकाळपासून खूप जास्त पाऊस चालू आहे, त्यामुळे बाहेर जाणं काही शक्य झालं नाही सकाळच्या पूजेसाठी. आणि बेलपत्र वगैरे आणणंही झालं नाही. काल रात्री हे माझ्याकडं लक्षात नव्हतं, त्यामुळे ते काही आणणं झालं नाही माझ्याकडनं. आता संध्याकाळी बघू, पाऊस जर उघडला तर संध्याकाळी मात्र आहे ना मंदिरात नक्कीच जाईल. तोही व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि हां, तुम्ही बऱ्याच दिवसापासून मला बघताय, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत, तर जे काही नवीन असतील ना त्यांनीही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन इंटरेस्टिंग कॉन्टेंटसाठी. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. घराची क्लिनिंग म्हटलं की एकत्र सगळं काढलं तर अजिबात होत नाही, म्हणून दररोज एक एक सेक्शन डिवाइड करून घेतलेलं आहे. थोडं थोडं कामं केली की ती कामं व्यवस्थित पण होते आणि व्यवस्थित ऑर्गनाइज पण होते. आणि ज्यावेळेस एकत्र काम काढतो ना त्यावेळेस ना फक्त कन्फ्युजन होतं. तर तशाच प्रकारे आज मी ना हा फ्रीजचा वरचा जो एरिया आहे ना तो डिक्लटरिंग साठी काढलेला होता. याच्यावरती मी शक्यतो माझी कटलरी जी आहे ती सर्व काही इथे स्टोअर करत असते. सर्वात महत्वाचं म्हणजे या एरियावर येता जाता काहीही ठेवलं जातं. अगदी छोट्या छोट्या वस्तू ठेवत आहे ना एक दिवस इतका जास्त पसारा होऊन जातो की अक्षरशः डिक्लटरिंग शिवाय दुसरं काहीही पर्याय येत नाही. आज तसंच झालेलं आहे. इथे ना इतका जास्त पसारा झालेला होता, कटलरी सोबत बाकीचंही साहित्य इथेच ठेवलं जात होतं. त्यामुळे म्हटलं की आज हे आपण डिक्लटर करूयात. तर सर्वात आधी मी इथलं सर्व कटलरी खाली करून घेतली आणि त्यावरचा जो पेपर आहे, जो की मी लायनर वापरते, त्यावरती जास्त काही खराब झालेलं नव्हतं म्हणून झटकून सुटकून परत तिथेच ठेवून दिलं. कारण की बाहेर पाऊसही चालू आहे, याला सुकायला कमीत कमी 2-3 दिवस लागतील. मग कटलरी ठेवायच्या कुठे? असंच जर खाली ठेवलं तर प्रथम यांना अजिबात व्यवस्थित ठेवणार नाही. एक कोपऱ्यामध्ये चमचा, दुसऱ्या कोपऱ्यामध्ये उलटणं असं होऊन जाईल. त्यामुळे ठीक आहे, याला लगेच तिथल्या तिथं ऑर्गनाइज करून ठेवायला. हे कटलरी स्टोअर करण्यासाठी माझ्याकडे ना अशा प्रकारचे काही ऑर्गनायझर्स आहे. हे मी ना अक्षरशः 150 रुपयाला 4 क्वांटिटी, 4 नाही अक्षरशः 5 आलेले होते ते. तर त्यांचा वापर इथे करते आणि हे खरंच खूप युजफुल आहे. यांना मी मागच्या 3 वर्षापासून वापरत आहे आणि याला अजूनही रस्ट वगैरे काहीही लागलेलं नाही. आणि यामध्ये ना मी सर्व ऑर्गनायझर्सला एक एक शेल्फसाठी डिवाइड करून ठेवलेलं आहे. म्हणजे जे मोठं ऑर्गनायझर आहे ते वेगळ्या याच्यासाठी, छोटं ऑर्गनायझर वेगळ्या चमच्यांसाठी, असं सगळे 5-6 ऑर्गनायझर्स आहेत ते मी वेगवेगळ्या काहीतरी स्टोअर करण्यासाठी करून ठेवलेले आहे. असं केल्याने काय होतं, कोणता चमचा कुठे ठेवलेला आहे हे मलाही लक्षात राहतं आणि समोरचा व्यक्ती जर कोणी नवीन असेल ना तर त्याला सुद्धा कळतं की हा या एरियामध्ये हा चमचा भेटेल आणि तो ऑर्गनायझरमध्ये तो चमचा भेटेल. त्यामुळे ना सगळ्या गोष्टींसाठी मी वेगवेगळे ऑर्गनायझर ठेवते. इथे मी भरपूर असं काही डिक्लटर करून टाकलं आणि बरेचसे चमचे जे होते ना जे की मी वापरत नाही दैनंदिन जीवनामध्ये ते सुद्धा इथे साईडला काढून ठेवले. आणि हे रेग्युलर बेसिसवरती वापरण्यात येतं, त्यामुळे यांची क्लिनिंग डेली बेसिसवर होत असते. त्यामुळे आता यांना घासून घेण्याची काहीही गरज नाही, फक्त व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवायची गरज होती. आणि जे की मी आत्ता करत आहे. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच मी कोणकोणते सेक्शनमध्ये कोणकोणते स्पॅच्युलास ठेवलेले आहेत. हा जो सेक्शन आहे ना हे सगळे मी याच्यामध्ये स्पून्स वगैरे कलेक्ट करत असते, जे मोठे वगैरे ना ते. हा जो सेक्शन आहे ना याच्यामध्ये ना मी जे छोटे छोटे स्पून्स असतात ना ते ठेवलेले आहे, जे की मसाल्यांच्या डब्यामध्ये वगैरे लागतात किंवा प्रथमला जेवणासाठी देण्यासाठी. आणि हा जो आहे ना हा याच्यामध्ये ना मी सर्व टूल्स वगैरे ठेवलेले आहे जे मला दररोजच्या वापरामध्ये लागतात, जसं की विस्कर झालं, पिलर, त्याच्यानंतर नाईफ, त्याच्यानंतर हे मल्टीपर्पज पिलर, सीझर, हे मी याच्यामध्ये ठेवत असते. म्हणजे सगळे सेक्शन मी डिवाइड केलेलं आहे. आणि याच्यामध्ये ना मी नाईफ आणि हे अशा प्रकारचे जे हे असतात ना फोर्क काय म्हणते त्याला, हे इथं ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये ना माझ्याकडे असे काहीतरी हे आहेत, काय म्हणतात त्याला, असे काहीतरी तर चमचे वगैरे, तर याच्याने मी पिठं वगैरे घेण्यासाठी यांचा वापर करत असते. तेही याच्यामध्ये मी सेग्रिगेट करून, म्हणजे 3 आहेत तर 3 याच्यामध्येच बसतील. त्यानंतर हा जो बॉक्स आहे ना याच्यामध्ये मी सगळं सिलिकॉनचे आणि वुडन फिनिशचे चमचे वगैरे ठेवते, सिलिकॉनचे आणि वुडनचे. हा त्याचाच आहे ऑर्गनायझर, त्यामुळे मी त्याच्यातच ठेवलेला आहे. यातले बरेचसे चमचे वगैरे आहेत ना ते मी ठेवून दिलेलं आहे, कारण की दररोजच्या वापरामध्ये ते वापरलेत नाही. आणि हा जो दिसतोय ना मोठावाला, त्याच्यामध्ये स्टीलचे जेवढे पण काही चमचे वगैरे असतात ना जे की दररोजच्या वापरामध्ये पण लागतात ते याच्यामध्ये ठेवलेले आहे. जसं की लेमन स्क्वीजर, हे मला दररोज नाही लागत पण कधीतरी लागतं. तडका फॅन हप्त्यातनं 2-3दा तरी लागतो, हे पण कधीमध्ये लागतच असतं, त्यामुळे हे याच्यातच ठेवलेलं आहे. बाकीचे बरेचसे काही चमचे वगैरे आहे
ते काही धुण्यामध्ये आहे किंवा धुतलेल्या पाठीमध्ये आहे, ते ड्राय झाल्यानंतर त्यांच्या सेक्शनमध्ये चालले जातील. तर अशा प्रकारे माझ्याकडे एवढे मोठे डिवायडर आहेत, तर यांच्यामध्ये मी वेगवेगळं डिवाईड करून ठेवत असते. प्रत्येक वस्तूला त्याची एक ठराविक जागा असेल ना, तर ते काम आहे ना कधीच इकडचं तिकडं होत नाही. तसंच माझं कटलरीचं सेक्शन इथंच असतं, त्यामुळे ना कोणीही नवीन आलं की त्यांना कळून राहतं की फ्रीजच्या वरती कटलरी सेक्शन आहे. आणि अशाच प्रकारे मी हे व्यवस्थित असं ऑर्गनाईज करून घेतलं. खूप छान वाटत होतं आणि खूप सारी डिक्लटरिंग सुद्धा केली, जे की मला इथे ठेवायची नाही ते सगळं मी डिक्लटर करून टाकलं. आता इथे ना 2:30 वाजलेले होते. प्रथम झोपलेला होता आणि आता आहे ना त्याचा उठायचा टाइम देखील झालेला आहे. तो उठण्याच्या आधी मला त्याच्यासाठी काहीतरी बनवून ठेवायचं आहे. आज सोमवारचा व्रत होता माझा, पण त्याचा काही व्रत नव्हता, पण तरी सुद्धा त्याने सकाळी थोडीशी साबुदाणा खिचडी खाल्लेली होती. दुपारी हे द्यायला थोडंसं अवघड वाटत होतं, कारण की मुलांचं पोट वगैरे दुखतं, त्यांना लूज मोशन व्हायला स्टार्ट होतं. त्यामुळे म्हटलं की नको, दुपारी साबुदाणा खिचडी न देण्यापेक्षा ना त्याला ना हलकी फुलकी पचणारी अशी दाल खिचडी बनवूयात. तर यावेळेस दाल खिचडीला ना मी थोडासा वेगळा ट्विस्ट दिलेला आहे. यामध्ये मी भरपूर अशा भाज्या घातलेल्या आहेत, त्यांचाच वापर करून मी आज ही दाल खिचडी बनवत आहे. तो कमीत कमी 3:30 वाजेपर्यंत उठेल, तोपर्यंत माझी खिचडी व्यवस्थित तयार पण होऊन जाईल आणि थंड देखील होऊन जाईल, म्हणजे मला लगेचच काढून येणं प्रथमला खाऊ घालता येईल. तर इथे मी ना सर्व भाज्या वगैरे टाकल्या, थोडंसं परतून वगैरे घेतले आणि थोडेसे बेसिक असे मसाले मी यामध्ये घातलेले आहे. जास्त नाही, फक्त हळदी पावडर आणि थोडीशी लाल मिर्च पावडर घातलेली आहे, कारण की थोडंसं तिखट असलं ना तोंडाला चवही येते. कारण की अगदी फिकट खिचडी असेल ना तो अजिबात खात नाही. तर यामध्ये ना मी थोडंसं जास्तच पाणी ठेवलेलं आहे, कारण की खिचडी थोडीशी पातळ आणि मॅशी शिजली की खूप छान लागते. त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा पाणी घातलेलं आहे आणि खिचडी व्यवस्थित शिजून घेतलेली आहे. आता 3:30 वाजलेले आहे. प्रथमही उठलेला आहे, तर त्याला इथं मी जेवण बनवत आहे. आणि आज आहे ना त्याचे इतके जास्त टँट्रम्स आहे, बघा तुम्हीच. काय क्यों ओरड रे? असं रोना नाही. आज असेच काही आमचे टँट्रम थ्रो करायचे काम चालू होते. खूप इरिटेशन होतं, पण काय करावं, शांत बसावं लागतं. तर काल ना मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की वरचं सेक्शन मी आवरलं होतं, पण खालचे जे शेल्स आहेत ना ते मी उद्यासाठी ठेवलेले होते, म्हणजे आजसाठी. कालच करायचं होतं, पण संध्याकाळचा टाइम झालेला होता आणि मला स्वयंपाकही करायचं होतं, बाकीचीही कामं होती, त्यामुळे हे काल तसंच पेंडिंग होतं. तर आज यांचीही क्लिनिंग मला करून घ्यायची होती. बघू शकतात, काहीही नसतं तरी सुद्धा किती जास्त याच्यामध्ये डस्ट जाऊन बसते, बघू शकताय तुम्ही. आता हेच मला क्लीन करायचं होतं, म्हणून सगळं पसारा बाहेर काढला. यामध्ये शक्यतो आम्ही ना जे ट्रॅव्हलसाठी बॅग्स वगैरे लागतात ना ते मी यामध्ये स्टोअर करत असते. ॲज युजल याच्यावरती क्लीनर स्प्रे केलं, 30 सेकंद होल्ड केलं आणि व्यवस्थित याला क्लीन करून घेतलं. आजकाल हे हँडी आहेत ना हे नॅपकिन, त्यामुळे ना मला थोडंसं इझी जातं. 2-3 वापरते आणि टाकून देते. मला त्याला योग्य वाटले हे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा सेक्शन आहे ना आम्ही क्लिअरली डिसाईड केलेला आहे की आम्ही फक्त ट्रॅव्हल बॅग्स वगैरे स्टोअर करण्यासाठी वापरत आहोत. त्यामुळे ना इकडं तिकडं शोधाशोध होत नाही. एक डेडिकेटेड स्पेस आहे, त्यामुळे ती इकडंच असते. तर इथे क्लिनिंग झालेली आहे, बघू शकतात किती खराब असं रुमाल झालेलं होतं, किती डस्ट होती इथे, याच्यावरून कळतं. तर असं काही मी इथे क्लीन वगैरे करून घेतलं. आणि जे काही बाहेर काढलेलं होतं ना बॅगा वगैरे, त्यांचीही मला थोडीफार क्लिनिंग वगैरे करायची होती. कारण की शिफ्टिंगच्या वेळेस आणि यामध्ये भरपूर साड्या, कपडे, जेवढे काही एक्सपेन्सिव्ह कपडे आहेत ना ते सगळे मी या बॅगांमध्ये स्टोअर करून आणलेले होते. तुम्ही बघितला असेल तो ब्लॉग, तर तुम्हाला माहीत असेल. तर त्यांना आता व्यवस्थित त्यांच्या ठिकाणी ठेवायचं होतं. आणि मी ना अशा ज्या छोट्या छोट्या बॅग्स असतात ना, शोल्डर बॅग्स, यांना डायरेक्ट असं ठेवण्यापेक्षा ना एखाद्या बॅगमध्ये स्टोअर करून ठेवते, जेणेकरून हे जास्त असं धुळीच्या संपर्कात येत नाही आणि जास्त खराब होत नाही. आणि दुसरी जी माझी व्हील बॅग आहे ना, ही VIPची, ही बॅग माझी सगळ्यात जास्त फेवरेट आहे. कारण की ना खूपच म्हणजे खूपच छान आहे याच्यासोबत माझा अनुभव. आणि मला नाही प्रथमच्या पप्पांनी लग्न झाल्यानंतर गिफ्ट केलेली होती, त्यामुळे ना मला तिच्यासोबत जास्त लगाव आहे. त्यामुळे याची थोडी एक्स्ट्रा केअर घ्यावी लागते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोडीफार एक्सपेन्सिव्ह पण आहे. तर त्यामुळे मी यांना ना काय करते, ज्याच्यासोबत ही आलती ना कॅरीबॅग, म्हणजे कॅरीबॅग सोबत बॅग आलती ना, त्या कॅरीबॅगमध्येच मी या बॅगला स्टोअर करत असते. तर अशा प्रकारे मी या बॅग्स वगैरे स्टोअर करते. आणि यामधून ना प्रथम मी काही हँगर्स वगैरे काढलेले होते, ते देखील इथेच व्यवस्थित ठेवून दिले. आणि हा शेल्फ माझा एकदम व्यवस्थित क्लीन झाला. आता ज्याच्या एक्झॅक्ट शेजारचा जो ड्रॉवर आहे ना, यामध्ये मी काही सामान ठेवलेलं आहे. म्हणजे हे सगळे बेबी प्रोडक्ट्स आहे. माझ्या बहिणीला आहे ना लवकरच बाळ होणार आहे,
तर तिच्यासाठी हे सर्व मी बाहेर काढून ठेवलेलं आहे. ज्यावेळेस तिच्याकडे जाईल त्यावेळेस हे सर्व तिला देऊन येईल. आणि हे कसं बऱ्याच दिवस टिकणार होतं म्हणून मी जपून ठेवलं, नाहीतर हे लवकर खराब झालं असतं ना तर मी हे कोणाला देऊनही टाकले असते. तसेही मी ना प्रथमचे जे काही बाळाते वगैरे होते, काही कपडे वगैरे होते ना ते लवकर जास्त खराब होण्याच्या स्थितीवर होते. असे कपडे मी लगेचच डोनेट करून टाकते किंवा कोणाला देऊन टाकते. प्रथम झाल्यानंतर अगदी काही महिन्यानंतर माझ्या ननंदबाईला ना मुलगी झालेली होती. तर मग माझ्या प्रथमचे जेवढे काही बाळाते वगैरे होते चांगल्या अवस्थेत होते असे काही मी सर्व त्यांना देऊन टाकले, जेणेकरून त्यांचा वापरही झाला आणि महत्त्वाचं म्हणजे घरात नाही ना खूप सारं डिक्लटरिंग सुद्धा झालं. तर आता निगेटिव्ह नका घेऊयात, माझं इंटेन्शन्स मात्र कम्प्लिटली पॉझिटिव्ह होते. बरं असो, त्यानंतर आहे ना काही दुपारची भांडी होती ते सुद्धा व्यवस्थित इथे घासून वगैरे घेतली. आणि बघा, जोपर्यंत मी भांडे घासत होते तोपर्यंत प्रथमने परत जसंच तसं किचन करून ठेवलं. आणि हे माझं दररोजचं रुटीन झालेलं. भांडे घासताना किचन हे मेसी होणार म्हणजे होणारच. तुम्ही बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी भांडे घासल्यानंतर हा पसारा तुम्हाला दाखवतच असते. मी खूप जास्त मेसी होतं. आता हेच ज्याच्या त्याच्या ठिकाणी ठेवायचं काम चालू होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे मी त्याला अजिबात रोकटोक करत नाही. खेळतोय ना ठीक आहे, शांत आहे ना, खेळतोय ना, बस माझ्यासाठी तेवढंच मॅटर करतं. त्याच्या चिडचिडपेक्षा ना त्याचं पसारा पांगवणं मला थोडंसं अफोर्डेबल वाटतं. त्यामुळे त्याला करू देते मी जेवढा काही पसारा करायचा आहे तो. त्यामुळे मी बहुतांश वेळेस खूप बोलणे खाते प्रथमच्या वडिलांचे. तर ठीक आहे, त्याच्यानंतर संध्याकाळचे 6-6:30 झालेले होते. लागल्या हाती देवपूजा वगैरेही करून घेतली. तसंही श्रावण सोमवार होता त्यामुळे ना काही मंदिरात जाणं झालेलं नव्हतं महादेवाच्या, कारण की खूप जास्त गर्दी होती आणि पाऊसही चालू होता. त्यामुळे ना अगदी शेजारीच आहे ना कृष्ण मंदिर आहे, तिथंच जाऊन आम्ही आलो. तिथे ना कसं जास्त काही गर्दी नव्हती, त्यामुळे ना जाऊन दर्शन वगैरे घेऊन आलं. शेवटी काय, कोणताही देव असो, देव तर एकच आहे ना, फक्त रूप वेगवेगळी आहे. आणि आल्यानंतर स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे केले. त्यानंतर भांडे वगैरे स्वच्छ केली. पण आहे ना महत्त्वाचं म्हणजे या सिंकचा आहे ना थोडासा प्रॉब्लेम यायचा. आय थिंक सो याला ब्लॉकेज वगैरे असेल, त्यामुळे मी अशा प्रकारचं सिंक क्लीनर घेतलेलं होतं. तर आता याचीच क्लीन करायची बारी होती. तर काय केलं, डायरेक्टली हा पूर्ण सॅशे ना, सॅशे काय म्हणतात त्याला, तो सगळं याच्यावरती टाकून दिला. 1 ग्लास पाणी टाकलं आणि अर्ध्या तासासाठी याला असंच सोडून दिलं. आता बघूयात याच्याने माझा सिंक व्यवस्थित क्लिअर होतो का नाही. आता अर्धा तासानंतर याचा इफेक्ट मला दिसेल. तर अर्धा तास झालेला होता. बऱ्यापैकी सिंकमधलं जे आपण टाकलेलं होतं ते सगळं ॲब्झॉर्ब झालेलं होतं. आणि यावरती ना प्रेशरने आपल्याला पाणी सोडायचं होतं. आता याच्यावरती माझ्याकडे काही कॅप वगैरे नव्हता, त्यामुळे इथे जुगाड बनवणे ना मी अशी छोटी वाटी आणि हे प्लेट ठेवलेली होती. प्लेट काही बसली नाही पण वाटी बसलेली होती. पण तरीही सुद्धा हे काही काम करत नव्हतं. थोडंसं झालं आणि नंतर मी रिलीज करून दिलं. थोडं किंवा ना प्रेशर आलं असेल म्हणून. तर आता बघूयात हा किती दिवस व्यवस्थित काम करतो आणि काय नाही ते. तसं मी तुम्हाला रिव्ह्यू वगैरे शेअर करेलच. तर असाच होता आजचा काही दिवस. कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग आजचा व्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्लॉगसह. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आपल्या या चॅनलवरती तुम्हाला असेच काहीतरी इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला भेटतच जाईल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.